कार्यक्रमाला चला लवकर मॅच सुरू करूया। पंचांच्या निदर्शनामध्ये काही डिस्कस केलं जात आहे कारण जेणेकरून इथे डी झोन नाही आहे, पूर्ण हे मैदान ओपन मैदान आहे। मात्र खेळपट्टी जी आहे त्या खेळपट्टीवर काही नक्कीच म्हणजे शफल झाला बॅटर तर एखादा रिच वाईट द्यायचा की नाही अशा प्रकारचं डिस्कस सुरू आहे। त्यानंतर रिव्ह्यू ज्याप्रमाणे म्हटलं मी की रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकत नाही आहे, पंच देखील त्या पंचांना देखील अलाउड नाही आहे तो रिव्ह्यू घेण्यासाठी। मात्र ऑनफिल्ड पंच जो निर्णय देतील तो मान्य करावा लागेल दोन्ही टीमला। कारण एक लक्षात ठेवा की आपण असोसिएशनच्या माध्यमातून खेळतोय। शिवाजी भुरे सर, शिवाजी भुरे यांना देखील विनंती करतोय की आपण प्लीज आमच्या व्यासपीठावर येऊन बसायचं आहे। शिवाजी भुरे सर विनंती करतोय या आपण मित्रा, यायचं आहे आपण। शिवाजी भुरे सर कुठे आहेत? आवाज येतो का शिवाजी भुरे सर? चला चला मॅच स्टार्ट करा विनंती करतोय। दोन पंच, एक मॅन फ्रॉम गोराई महेंद्र शिंदे सर। आमची पहिली भेट मालवणीच्या त्या नगरीमध्ये झाली होती। पहिली स्पर्धा आम्ही खेळलो होतो, खास करून एकत्र ती स्पर्धेत आम्ही काम केलं होतं। मालवणीची स्पर्धा म्हणजेच हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे चषक। बाळासाहेबांच्या जन्मदिनानिमित्ताने त्या स्पर्धेचं आयोजन नियोजन अनेक वर्षापासून केलं जातं। त्या ठिकाणी आमची पहिली भेट झाली होती आणि जबरदस्त व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या संवित टेनिस क्रिकेट जगतातील एक आणखीन एक मोठं नाव अशोक राऊत मॅन फ्रॉम नवघर हे तुम्हाला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतं। MCA अधिकृत पंच आहेत महेंद्र शिंदे सर। आज स्वतः कोचिंग करतायत, मुलांना ट्रेनिंग देत आहेत ते लेदर क्रिकेटची, लक्षात ठेवा। आणि जो वेळ मिळतो त्या वेळेमध्ये ते पंच देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। मॅच ऑन, पंचांचा इशारा होतोय 4 ओव्हरची मॅच, पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले। दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील आजच्या दिवसाची। या स्पर्धेची पहिली मॅच, एका साईडला नौकार तर एका साईडला आहे हसोबा स्पोर्ट्स। या दोन टीममध्ये एकविरा स्पोर्ट्स पाणजू आयोजित ही भव्य दिव्य ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर। आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत। पहिला चेंडू फेस करताना पहिला चेंडू यावेळेस इनफिल्डच्या वरून कट केल्या चेंडूला, कव्हरच्या दिशेने चेंडू वेगाने ट्रॅव्हल होताना अक्षरशः बाउंड्री लाईनच्या जवळ तो चेंडू स्टॉप केला गेला। नॉन स्ट्राइक एंडला थ्रो देईपर्यंत या ठिकाणी धावा पलून काढल्या त्या 3। जवळपास जबरदस्त चेंडू हाफ ट्रॅकल होता, बॅकफुटला गेला, चेंडूला कट केला इनफिल्डच्या वरून तो फटका आपण पाहिला। कव्हरच्या दिशेनं स्ट्रगल करावं लागलं कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे, त्याच्यामुळे नक्कीच 30 यार्डच्या आतमध्ये आपल्याला जवळपास काही खेळाडू पाहायला मिळत आहेत। इथून स्ट्रगल करावं लागलं, मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं जात असताना स्टॉप केला गेला। नॉन स्ट्राइक एंडला थ्रो देईपर्यंत या ठिकाणी 3 धावा ज्या कंप्लीट केल्या गेल्या। कौतुक असेल रनिंग बिटवीन द विकेटसाठी। सुरुवात झाली ती म्हणजेच टीम हसोबा स्पोर्ट्स या आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू, जबरदस्त चेंडू हाताळला गेला। पहिला चेंडू हाफ ट्रॅकल होता, त्यानंतर मात्र थोडासा चेंडू पुढे टाकला गेला। पॉपिंग क्रीजच्या आतमधून हा स्टोक प्रमोट करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा ऑन साईडला। एकविरा स्पोर्ट्स सातत्यानं आपण अनेक वर्षापासून ही स्पर्धा पाहतोय। संपूर्ण आयोजन नियोजन पुन्हा एकदा रायझिंग डिलेव्हरी म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन नक्कीच ही बॅटर्ससाठी होती परफ्यूम डिलेव्हरी। म्हणजे जरी कॉन्क्रीट विकेट आहे मात्र मातीचा विकेट असतं तर नक्कीच तो मातीचा सुगंध देऊन तो चेंडू मात्र निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। गुड बॉलिंग, कौतुक असेल, सुरेख गोलंदाजी होताना या ठिकाणी। फुल टॉस ऑफ साईडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केले गेले चेंडूला, कव्हरच्या दिशेने डीपला प्रोडक्शनला फिल्डर त्या ठिकाणी आहे, फक्त सिंगल। एक धावेनं धावसंख्या फलकावर पाहायला मिळते 4। पहिला सामना, पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये 4 ओव्हरची मॅच। प्रदर्शन लाईव्ह या यूट्यूब चॅनल सोबत जे श्रोते जुळलेले आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत। यावेळेस स्वीप करतोय, मिस्टन स्टोक आहे, चेंडू हवेत, डीपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तो कॅच कॅरी करताना पहिला धक्का हसोबा स्पोर्ट्स या टीमला। मिस्टर सूरज बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन।
अंकुश स्मृती यंगस्टर्स असोबा स्पोर्ट्स असं या टीमचं नाव आहे. प्रथम बॅटिंग करतोय. मात्र अंकुश विषयी माहिती द्यायची गेली तर नक्कीच दहिसर कांदरपाडा या संघाच्या माध्यमातून आपण जोचंद्राच्या अंकुशला नेहमी पाहिलेलं आहे आणि अंकुश स्मृतीच्या नावाने आपण अनेक स्पर्धा या जोचंद्राच्या गावामध्ये देखील अनुभवल्या आहेत. सुरुवात चांगली केली होती. सुरुवात दणक्यात करण्याची सुरुवात नक्कीच आपण पाहिली. या ठिकाणी पहिलाच चेंडू आपण पाहिला तर कव्हरच्या दिशेने जबरदस्त फटका खेळला गेला होता. त्यानंतर मात्र कव्हरला प्रोडक्शनला फिल्डर डीपला ठेवला गेला. मात्र काही धावा रोखण्यामध्ये नक्कीच कामयाब होताना नौकारचा संघ. धावसंख्या होती फलकावरती 4. यावेळेस वेळ होता हा प्रकार. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला मिड विकेटच्या दिशेने खेळलं गेलं. चांगलं शतरक्षण डीपला पाहायला मिळते. चांगलं प्रोडक्शन चेंडूला केलं गेलं. फेक स्ट्रायकिंगला देईपर्यंत 2 धावा. धावसंख्या होत आहे ती म्हणजेच 6. मी एंड ऑफ द ओव्हर नंबर 1 पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. मी सुरुवातीला देखील म्हटलं की आज असोसिएशन जे बनवण्यात आलेले आहेत, तयार करण्यात आलेले आहेत, आपले संदीप दादा यांचं नक्कीच मी कौतुक करेन. संस्थापक आहेत सरकार ग्रुप, खास करून म्हणजे यंगस्टर्स जी यंग टॅलेंट आहेत. आज मालजीपाड्याचं यंग टॅलेंट जर पाहायचं गेलं आपण तर नक्कीच महाकाल हा त्यांचा एक प्रोफेशनल ओरिजिनल संघ आहे मालजीपाड्याचा. त्यानंतर आणखीन यंग टॅलेंट पुढे आणलं गेलं सरकार ग्रुप, खास करून देवेश स्मृती तो जो एक संघ आहे देवेश स्पोर्ट्स तो एक न्यू टॅलेंट आहे. यंगस्टर्सना त्या ठिकाणी प्रमोट केलेलं आहे मालजीपाडा या गावानं, सरकार ग्रुपनं. आणि त्या सरकार ग्रुप असोसिएशनच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा खेळतोय. ही कामं प्रत्येक गावामध्ये व्हायला हवीत खरोखरच. त्यामुळे आम्ही मगाशी एक उल्लेख केला आमच्या गावाचे सदस्य ग्रामपंचायत अतिश भोईर केलपटेवर होते की या मुलांना नक्कीच क्रिकेट देखील क्रिकेटच्या माध्यमातून एक मोठं नाव कमावलेलं आहे. त्याप्रमाणे नक्कीच आमच्या गावाच्या अनेक मुलांचा आदर्श आहे अतिश भोईर. कारण अनेक न्यू टॅलेंटला प्रमोट करतोय, त्यांना मार्गदर्शन देण्याचं काम तो करतो आणि हे करायला हवं. प्रत्येक गावामध्ये जे टॅलेंटेड खेळाडू आहेत त्या प्रत्येक गावातील टॅलेंटेड खेळाडूंमध्ये काम करायला हवं. जोचेंद्र गावाचा जर क्रिकेटचा इतिहास म्हणायचा गेला तर मी नक्कीच रवी पाटील याचा आवर्जून उल्लेख करेल. अजूनही रवी पाटील यांना आदर्श मानत आहेत. म्हणजे जवळपास जोचेंद्र असू द्या तर बापाण्या पट्टा हे संपूर्ण जर क्रिकेटचा परिसर आपण पाहिला तर अजूनही रवी पाटील ज्याला चुव्हा या नावानं क्रिकेटमध्ये एक प्रसिद्धी मिळाली होती त्याच खेळाडूला आज आदर्श मानतायत. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 6. भूषण दादा यायचं आहे आपण व्यासपीठावर. भूषणजी पडवळे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. भूषण दादा प्लीज या, आपण या, तिथे बसू नका, या या. द ग्रेट मराठा परिवाराचे सदस्य आहेत मोहन दादा आणि अभिमान आहे आम्ही आज त्या द ग्रेट मराठा परिवाराचा एक भाग आहोत, सदस्य आहोत. भूषणजी परवडे साहेब विनंती करतो या आपण प्लीज व्यासपीठावरून बसा. यावेळेस पिक करण्याचा प्रयत्न होतो. या चेंडूला बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी होत नाहीये. ब्लँक स्ट्रोक मध्ये त्या ठिकाणी खेळला गेला बॅटरकडून. चांगला चेंडू हाताळला जातो. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 8. षटक क्रमांक 2 हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. मित्रांनो तुमच्या माहितीसाठी ऐतिहासिक हे नगरी आहे, ऐतिहासिक हे मैदान आहे. कारण टेनिस क्रिकेट जगतातील अनेक नामवंत खेळाडू या मैदानावर खेळून गेलेले आहेत. त्यावेळेस मिस्टर स्टोक आहे, उंची जास्त आहे, शतरक्षक झेलच्या खाली येतोय, बरोबर झेल हातामध्ये पडला देखील होता. मात्र त्या ठिकाणी चुकी होताना पाहायला मिळते. कॅच होतो ड्रॉप. एक जीवनदान, एक संधी मैदानाच्या आतमध्ये खेळण्याची बॅटरला मिळते. धावा पळून काढल्या त्या 2. धावसंख्या झाली आहे ती 10. इथून हवेच्या दिशेने खेळायचं नाहीये तर हवेच्या विरुद्ध दिशेने खेळायचं आहे तुम्हाला लक्षात ठेवा. कारण या मैदानावर जी हवा आहे ती पश्चिमेची हवा पूर्वेला वेगाने वाहते. पुन्हा एकदा चांगला चेंडू बॅटरपासून थोडासा लांब चेंडू ठेवला गेला. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची आपण पिचिंग पाहिली. वेगवान चेंडू हाताळला जातोय. वेल डन. चांगला चेंडू हाताळला जातो या ठिकाणी. षटक क्रमांक 2. यावेळेस चांगला फटका, जबरदस्त फटका, टायमिंग सोबत मध्ये चेंडू आउट ऑफ द पार्क. पहिला षटकार या स्पर्धेमधील 6 धावा.
आणि लक्षात ठेवा जुने चेंडू जर अवेलेबल नसतील तर पंच आपण जर नवीन चेंडू असतील त्याच चेंडूने मॅच स्टार्ट करायची आहे, मॅच थांबवायची नाही आहे. धावसंख्या वेगाने पुढे सरकताना फलकावर धावा येतात त्या 16 लॉस ऑफ 1 विकेट. दुपारची वेळ सुरू झालेली आहे, उन्ह तापलेले आहेत आणि आताचं तापमान जर आपण पाहिलं. चांगला फटका पुन्हा एकदा, यावेळेस मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरून अगदी आमच्या टॉस बॉक्स मध्ये 6 धावा षटकार. नक्कीच कुठेतरी गेअर शिफ्ट करताना पाहायला मिळतोय या ठिकाणी. असोबा स्पोर्ट्सचा संघ अंकुश स्मृती यंगस्टार्स असोबा स्पोर्ट्स. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 22. पहिल्या ओव्हरमध्ये निव्वळ आल्या होत्या त्या 6 धावा. त्यानंतर नक्कीच दुसरं षटक सुरू असताना मात्र जे 2 षटकार, एक वाडिश लॉंग ऑनच्या वरून आणि एक मिड विकेटच्या वरून, शेवटच्या 2 चेंडूवर जे 12 धावा आल्या त्या 12 धाव्यानं मात्र या स्कोरबोर्डचा आलेख पूर्णतः बदलला गेला. 22 धावा फलकावर. म्हणजे ओव्हरऑल विचार केला आपण तर या ओव्हरमध्ये आल्या त्या जवळजवळ 16 धावा. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते, जबरदस्त सुरुवात या ठिकाणी मिस्टर अंकित याच्या बॅटमधून पाहायला मिळते. काय स्टार्ट केली या खेळाडूनं आपल्या इनिंगची. पुन्हा एकदा पूलचा फटका, हा पूल आहे सक्सेसफुल. हा येतोय 3रा षटकार. तर लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्या 29. 4 ओव्हरची मॅच मॅक्झिमम 40च्या पलीकडे 40 ते 45 किंवा 50 धावा या फलकावर यायला हव्यात. तर एक चांगलं टार्गेट. मात्र क्रिकेटमध्ये असं नेहमी म्हणतात की कुठलंही टार्गेट्स, नक्कीच मी म्हणेल कितीही मोठं टार्गेट जरी आपण या ठिकाणी उभारलं तरी ते सेफ म्हटलं जात नाही आहे टेनिस क्रिकेटमध्ये. कारण क्रिकेट म्हटलं तर अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमधली कुठलीही धावसंख्या सेफ नसते, लक्षात ठेवा. यावेळेस कदाचित थांबवण्याचा प्रयत्न होता, बॅटरचं लक्ष नव्हतं. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्या त्या ठिकाणी आपण पाहतोय फलकावर आहे ती 29. षटक क्रमांक आपण त्या ठिकाणी पाहतो 3रं. जबरदस्त सुरुवात नक्कीच थोडीशी स्लो आपण पाहिली. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग दाखवायला हवी होती, मात्र तिथे आल्या त्या फक्त 6 धावा. शॉर्टपुलचा फटका, पुन्हा एकदा फटका फसतोय. मात्र शतरक्षक त्या दिशेनं कोणताही नव्हता. एक संधी होती त्या ठिकाणी, मात्र एखादा शतरक्षक त्या ठिकाणी असता तर कदाचित तो झेल होऊ शकला असता. मात्र चेंडू डाऊन द ग्राउंड, 1 बॉल, सीमारेषापार चौकार. धावसंख्या 33. जबरदस्त बॅटिंग, खरोखरच रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. नाहीये, पंचांना दाखवण्याची इतकी तुमची गरज नाहीये, कारण जितके तुम्ही उन्हाळे पावसाळे पाहिले नसतील ना मित्रा, त्याहून अधिक क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे पाहणारे एक लेजंडरी खेळाडू आहेत अशोक राऊत. त्यामुळे पंचांसोबत कुठल्याही प्रकारचा संवाद या चर्चा तुम्ही करू नका आणि पंचांना दिशा दाखवू नका तुम्ही की चेंडू कुठे पिच झालाय. कारण अशोक राऊत यांचे जर इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवला तर अक्षरशः तोंडात बोटं घालाल तुम्ही. इतके महान क्रिकेटपटू आहेत. दुखापत झाली क्रिकेटच्या मैदानावर, त्यांचा पाय स्लिप झाला, फ्रॅक्चर झाले आणि तिथून मात्र त्यांचं क्रिकेट सुटलं घेतलं. मात्र वन ऑफ द ग्रेट प्लेअर, नवघर मास्टर्स नवघरच्या संघातील
एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्यांची ख्याती आहे, दबदबा होता नवघरच्या त्या संघामध्ये. अशोकराव ते पंच आहेत. क्लिंग बॉल दांडीगुल, यावेळेस नक्कीच कमबॅक करताना संघ. इथे ही मात्र महत्वपूर्ण विकेट गॉन. हा पाणी घेऊन कोणीही जाऊ शकता, लक्षात ठेवा. फलंदाजाला पाणी हवं असेल, बॅटर्सला पाणी हवं असेल तर तो पाणी खेळाडू कक्षामधून कोणीही घेऊन जाऊ शकता तुम्ही. फक्त पंचांना कॉल द्यायला सांगा. बॅटर्सला मी विनंती करतो, जर तुम्हाला पाणी हवं असेल तर खेळाडू कक्षामध्ये आपण कॉल देऊ शकता. पण अंपायरचे जरा संवाद साधा, त्यांची परमिशन घ्या, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये उतरा आपण. धावसंख्या 33, महत्त्वपूर्ण विकेट. कारण जवळपास मी म्हणेन आतापर्यंत जर आपण पाहिलं, गोपी ज्यांना आतापर्यंत आपण गोपीच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार, आणि आतापर्यंत ज्या बॅटर्सनं नक्कीच ज्या बॅटर्सच्या बॅटमधून आपण जबरदस्त खेळी पाहिली, तो अंकित यावेळेस डगआउट रिजनमध्ये जातोय. महत्त्वपूर्ण विकेट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. फलकावर धावा लागल्या गेलेल्या आहेत त्या 33 धावा. या स्पर्धेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ज्या व्यक्तीने आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्या व्यक्तींचं देखील या ठिकाणी आभार मानणं गरजेचं. आदरणीय विजय शेठ गोविंद पाटील आणि आपल्या गावचे माजी सरपंच आशिष भुईर यांच्याकडून आर्थिक सहाय्य, हजरत शेख संजय मात्रे यांच्याकडून नक्कीच आर्थिक सहाय्य, हेमांगी मच्छिंद्र भुईर निर्वाचित सरपंच पांझुगाव यांच्याकडून आर्थिक सहाय्य, दिलीप सदाशिव भोईर नवनिर्वाचित उपसरपंच पांझुगाव यांच्याकडून देखील आर्थिक सहाय्य, गजानन जगन्नाथ भोईर बहुजन विकास आघाडी अध्यक्ष यांच्याकडून देखील आर्थिक सहाय्य, मोहन रवींद्र पाटील द ग्रेट माडा संस्थापक, शिववाहतूक सेना अध्यक्ष, शिवसेना शाखा प्रमुख, त्यानंतर अग्रसेना अध्यक्ष ग्रामीण विभाग यांच्याकडून आर्थिक सहाय्य, भावेश पुणेकर यांच्याकडून चेंडू, रणजितजी किणी आर के एंटरप्राइजेस सर्वे सर्वा यांच्याकडून आर्थिक सहाय्य, अचानक कला क्रीडा मंडळ यांच्याकडून आर्थिक सहाय्य, कैलास विजय मात्रे आर्थिक सहाय्य, जयेश मात्रे, योगेश भोईर, कृपेश राऊत, पुंडलिक पाटील, किरण पाटील, चेतन भोईर सामनावीर टी शर्ट्स, संजय पाटील विरार प्रथम चषक, नितीन पाटील डोंगरपाडा द्वितीय चषक, राजाराम चव्हाण विरार तृतीय क्रमांकाचा चषक, आई एकविरा ग्रुप पांजू फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर. षटक क्रमांक 4 स्लॉग ओव्हर आणि या स्लॉग ओव्हर मध्ये पहिला चेंडू. यावेळेस काय एफर्ट लावलं गेलं, जबरदस्त एफर्टसाठी एकदा टाळ्या व्हायला हव्यात. कारण या ज्या एफर्टनं मी तर म्हणजे जवळपास 4 धावा थांबवल्या आपल्या टीमसाठी. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ हा चेंडू अडवला गेला. जबरदस्त एफर्ट लावून मात्र हा चेंडू हा षटकार अडवला गेला. 2 धावा तर नक्कीच या फटक्यावर मिळतील. धावसंख्या 35. अंतिम षटक स्लॉग ओव्हर आणि पहिला चेंडू काय तो खेळला होता. जवळच ऑन द राईट चेंडूला खेळलं जातं. स्ट्रेट बॅटेड फटका आपण पाहतोय. मात्र गोलंदाजाकडून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं होतं. मात्र एक चिकी सिंगल या ठिकाणी पूर्ण होतोय. धावसंख्या 36. त्यानंतर अमोल माने विरार सन्मान चिन्ह, ट्रॉफी मॉल उल्हासनगर यांच्याकडून मेडल्स हे देण्यात आलेले आहेत. धन्यवाद. या सर्व व्यक्तींचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आपल्या सहकार्यामुळेच ही स्पर्धा आज या ठिकाणी सुरू झालेली आहे. आई एकविरा ग्रुप पांजू आयोजित ही आपण स्पर्धा पाहतोय. एकविरा चषक 2024. धावसंख्या 36. पुढे येऊन यावेळेस खेळण्याचा प्रयत्न होता. पुढच्या पायाला स्लाइड दिली होती आणि व्यवस्थित चेंडू मिळत होता. बॅट घेण्याचा प्रयत्न केला होता बॅटर्सनं.
तर संपर्क होत नाही आहे. बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. अंतिम षटक आहे आणि ज्याप्रमाणे आपण नंबर 2चं षटक 16 धावा, नंबर 3चं षटक आपण पाहिलं तर ते देखील षटक जवळपास 10 ते 12 धावेचं आपण ते षटक पाहिलं. तिथून मात्र हे शेवटचं षटक, निर्णायक षटक कुठेतरी नक्कीच ब्रेक लावण्याचं काम हा गोलंदाज करतोय धाव फलकेला. इट्स अ टू साऊंड. कदाचित ते बॅट लॉक झाले असेल खेळपट्टीवर. चांगला फटका आपण पाहतो मिडविकेटच्या दिशेनं. चेंडू येण्यापर्यंत वाट पाहिली, चेंडूवर जायचं होतं पुढे, मात्र चेंडू हातामध्ये येण्यापर्यंत क्षेत्ररक्षकांना वाट पाहिली आणि तिथेच मात्र या 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 39. आणि ज्याप्रमाणे आपण बॅटिंग पाहतो, एक चांगली बॅटिंग आणि एक चांगली पार्टनरशिप. पहिला फलंदाज आपण पाहिला लवकर बाजाला, त्यातून मात्र एक चांगली पार्टनरशिप आपण पाहिली. जवळपास 19 ते 20 धावांची एक आपण चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना त्या ठिकाणी पाहिली. पुलचा फटका, चेंडू हवेत आहे, डीपला प्रोडक्शनला, फिल्डरच्या वरून चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. हा झेल होऊ शकला असता, मात्र क्षेत्ररक्षक काहीसा जवळ होता. कॅचचा अंदाज त्या ठिकाणी घेता आला नाहीये आणि इथेच कुठेतरी मात्र फसला गेला क्षेत्ररक्षक. चेंडू सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 43. या इनिंग मधला असलेला शेवटचा चेंडू. चांगला फटका. पुन्हा एकदा ऑन साईडला आपण पाहतोय, फाईन लेगच्या दिशेनं चेंडू आपण जाताना त्या ठिकाणी पाहिला, मात्र हा एक चांगला झेल त्या ठिकाणी पकडला गेला. शेवटच्या चेंडूवर यश प्राप्त होते गोलंदाजाला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या फलकावर झाली आहे ती म्हणजेच 43 आणि 44 धावा विजयासाठी दिल्या गेलेल्या आहेत त्या नौकार स्पोर्ट्स या टीमला.
पहिल्या सामन्यामध्ये एकंदरीत आपण पाहिलं 44 धावांचं लक्ष नवकार या संघासमोर ठेवले गेले मैदानाच्या आतमध्ये आणि 4 षटकांमध्ये प्रत्येक षटकामागे 11 धावांची तुम्हाला धावगती राखावी लागेल जर हा सामना विजयी व्हायचा असेल। 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या। 2 संघनायकांना विनंती करतोय की आपण टॉससाठी या। कोपरापाडा संघाचा संघनायक आणि बाफाणे या 2 संघनायकांना खास करून विनंती असेल की आपण टॉसच्या दिशेने यायचं आहे। खोपरीपाडा संघाचा संघनायक त्याचप्रमाणे आपण पाहिलं पंचांचा सिग्नल होतोय। लेट्स प्ले। 44 धावांचं लक्ष घेऊन 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक लेफ्ट हँड बॅटर अँड राईट हँड बॅटर उजव्या आणि डावऱ्या हाताचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। या आपण नाणेफेकीच्या दिशेने जातोय आणि नाणेफेकीचा कॉल भारतजी राऊत यांच्या शुभ हस्ते होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। स्ट्राइक एंडला सरोज, नॉन स्ट्राइक एंडला मिलन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तर बॉलिंग ट्रॅक वरती अंकुश स्मृती यंगस्टार हसोबा नगर या संघाचा गोलंदाज सज्ज होतोय। टन्सिंग डाऊन द ट्रॅक पहिल्याच बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न जरूर केला। बॅटची कडा 1 बाउन्सने चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय। मनकोडा ओळखला गेला होता। डान्सिंग डाऊन द ट्रॅक केलं असताना इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा मनसुबा फसतोय आणि पहिलाच बॉल अगदी योग्य लेंथ अँड लाईन वरती गोलंदाज निकेतच्या माध्यमातून पहिलाच बॉल डॉटच्या स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळतोय। रिवतचा पावित्रा घेण्याचा प्रयत्न जरूर केला तर पंचांकडे दाद मागितली। पंच सहमत नाहीत। जरूर ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू निघत होता असं त्यांच्या निदर्शनात आले। लेग बाईटचे संकेत 2 धावा। नाणेफेकीचा कॉल आपण पाहिला तर बाफाणे संघाने जिंकलेला आहे आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय। 2 धावा अवंतरच्या माध्यमातून ॲड केलं जातील। स्टार्ट ऑफ द फाउंडेशन पहिल्या 2 चेंडूंवरती अप्रतिम टप्पा अचूक ठेवला गेला। लेंथ अँड लाईन अचूक असणं गरजेची गोष्ट क्रिकेटच्या खेळामध्ये आणि तेच दर्शवत असताना गोलंदाज निकेश पुनश्च एकदा सज्ज झालाय। डान्सिंग डाऊन द ट्रॅक जरूर निघून आले। चेंडू अगदी आपण पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर हाताळण्याचा मनसुबा फसतोय। वेट फॉर द अंपायर सिग्नल। यस इट इज अ नो बॉल देन 4 रन्स 1+4 अशा या 5 धावा आणि त्यावरती आता फ्री हिट असेल असं निदर्शनात येते पंचांच्या माध्यमातून। खरं एक्स्ट्रा धावा या फलकावरती 5 येत असताना आणि धावांची गती एकंदरीत पाहिले तर धाव फलकावरती 7 धावा 7 रन्स ऑन बोर्ड। ऑन साइडला फ्री हिटच्या चेंडूवरती मोठा प्रहार केला गेलाय। नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि पाहता पाहता चांगलं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून केले गेलंय। तिथे 2 धावा तिसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि 3 धावा सहजरित्या येत असताना पाहायला मिळत आहेत। वुमेन्स लँड मध्ये जास्त उंची गाठणारा हा फटका पाहायला मिळाला। ऑन साइडला प्रॉपर टायमिंग नव्हतं आणि त्याच कारणास्तव या चेंडूवरती 3 धावा येत असताना पाहायला मिळत आहेत। 3 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 10 धावा 10 रन्स ऑन बोर्ड। पहिले षटक मार्गस्थ आहे। पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय। 3 बॉलच्या समाप्ती अखेरीस 10 धावा। पॉवर प्लेच्या षटकात कशा पद्धतीने फलंदाजी व्हायला हवी हे दर्शवण्याचा प्रयत्न सातत्याने राहिला गेलाय। फलंदाज आपण पाहतोय स्ट्राइक एंडला मिलनला आपण पाहतोय। एका बाजूला सरोजला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला मिलन। ऑन साइडला फुलटॉस बॉल होता। फुलटॉस बॉलला अगदी दिशा दाखवण्याचं काम केलं गेलं। शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू बीट करत मात्र निघून जातोय। डीपमधून क्षेत्ररक्षक येईल तद्वर 1 धाव। एकेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावरती 11 धावा। योग्य ती धावगती राखत असताना आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय। 4 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस 11 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत। चांगली सुरुवात 44 धावांचा इथे पाठलाग करत असताना 11 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्यात आपल्या संघाकरिता। कारण सातत्य टिकवणं ही भरपूर महत्त्वाची गोष्ट।
कन्सिस्टंट राहावं लागेल. 44 धावांचा पाठलाग जर करायचा असेल तर 11 धावा प्रत्येक षटकात तुम्हाला जमवायचे आहेत. मोठा फटका प्रहार केलाय समोरच्या दिशेने लॉंगॉनच्या क्षेत्रात. बॉल चाललाय हवाई यात्रावरती आउट ऑफ द पार्क. युथ 6. फ्लोर लाईनच्या चेंडूला थारा नाही. समोरच्या दिशेने अगदी आपण पाहिलं तर स्लॉट मधल्या चेंडूला पार्किंग लॉट मध्ये पाठवलंय. सुरेख चेंडू होता खोलवर चेंडू त्यावरती प्रहार. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रातून चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये. एक धाव येते. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण केल्या जातील. 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 19 धावा पहिल्या षटकात. अगदी ग्रेट स्टार्ट म्हणावी लागेल. अगदी योग्य जी सुरुवात हवी होती नवकार संघाला ती करून दिली गेली या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. 19 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. चेंडू आहेत 18 बॉलमध्ये बनवायचे आहेत विजयाकरिता 25 धावा. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. डीजे एकविरा चषक 2024चा हा दैदिप्यमान सोहळा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला सामना या स्पर्धेतला आजच्या दिवसातील आणि आजच्या दिवसात 44 धावांचं पहिल्या सामन्यात टार्गेट ठेवलं गेलंय. त्याचा पाठलाग करत असताना नवकार संघ 19 धावांवरती पोचला गेलाय. बिनबाद 19 ही सुरुवात ग्रेट स्टार्ट करून दिले 2 सलामी वीरांच्या माध्यमातून. विजयाकरिता 18 चेंडू 25चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. अर्थातच नॉन पॉवर प्ले षटक आता मात्र सुरुवात होत असताना पाहायला मिळत आहे. आखूड टप्प्याचा बॉल त्यावरती प्रहार. चेंडू अगदी आपण पाहिलं तर फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधोमध 1 बाउन्सने निघून जातोय सीमापार. एकविरा चौकार 4. होता आणि त्यावरती प्रहार केला गेला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस भन्नाट वेग पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपाने डॉट डिलिव्हरी येत आहे. अशा पद्धतीचे चेंडू सातत्याने तुम्हाला हाताळावे लागतील. विकेट फॅक्टर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट आणि भरपूर मोठ्या प्रमाणात जर विकेट तुम्ही प्राप्त केलं तर निश्चित स्वरूपाने कमबॅक होऊ शकतं, यात काही शंका नाही. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा अशा पद्धतीने ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. ही लेंथ अँड लाईन भरपूर महत्त्वाची आहे. अचूक टप्पा, दिशा नियंत्रण आणि भेदक मारा सातत्याने करावा लागेल. 2 चेंडू लगातार डॉट आलेत. अर्थातच कमबॅक करत असताना गोलंदाज अंकित आतापर्यंत पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा त्याच शैलीने त्याच पद्धतीने समोरच्या दिशेने उडवण्याच्या प्रयत्नात होते. लगातार 3 बॉल आतापर्यंत डॉटच्या स्वरूपाने आले. चौकार आल्यानंतर अगदी लेंथ अँड लाईन बदलली गेली. ऑप्शनच्या बाहेर सातत्यपूर्वक राहत असताना अचूक टप्पा, भेदक मारा करण्याचा प्रयत्न अंकितचा राहिलाय. पुनश्च एकदा त्याच पद्धतीने काय घडलं जातंय. फुटवर्कचा अभाव, कडे कडे खेळण्याचा प्रयत्न. बॅकफूट फ्रंटफूट ओळखावं लागेल बॅटरला. मिलनने आतापर्यंत 4-1 चौकार त्याने दाखवत असताना अचूक टप्पा हेरला गेला नाही. कडे कडे खेळण्याच्या प्रयत्नामध्ये हाय अँड आय कोऑर्डिनेशन व्यवस्थित पाहायला मिळत नाही. त्याचंच प्रत्यय आपण पाहिलं तर लगातार 4 बॉल आतापर्यंत डॉट खेळले गेलेत.
पुन्हा एकदा त्याच शैलीने त्याच पद्धतीने या षटकात पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर लगातार 5 चेंडू डॉट हाताळले गेले. दबाव वाढत असताना आता चेंडू आहेत 12 चेंडू 21 धावा. इक्विसेंट सिच्युएशन पाहिलं तर समान पाहायला मिळतंय. दोन्ही बाजूने सामना आतापर्यंत पाहायला मिळतंय. सामना बॅलेन्सिंग पाहायला मिळतंय. 12 चेंडू 21चं समीकरण. या पण ऐकूया डीजेला. डफल कव्हर एकंदरीत पाहिलं तर 23 धावा. पहिल्या षटकात 19, दुसऱ्या षटकात 4. अगदी कमबॅक कसं करावं हे अंकितने दाखवून दिलं. पहिल्या चेंडूवरती अखूट टप्प्याचा बॉल हाताळला, त्यावरती चौकार आला. त्यानंतर गुडलेंथवरती सातत्याने मारा करत असताना अचूक टप्प्यावरती गोलंदाजी हाताळली गेली आणि आता मात्र 12 बॉल 21चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. अगदी आपण पाहिलं तर 5 धावांवरती खेळत असताना मिडलला आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला सरोजला चांगली कामगिरी करावी लागेल. आतापर्यंत 11 धावा सरोजच्या बॅटमधून आल्यात. समोरच्या दिशेने अगदी एक मोठा फटका त्याने दाखवला. आपल्या संघाकरिता आवश्यकता आहे इथून आपण पाहिलं तर धावा जमवण्याची. 12 चेंडू 21 धावा. एखादी विकेट जर प्राप्त केली तर निश्चित स्वरूपाने सामन्यात रंगत वाढेल, यात काही शंका नाही. ऑन साईडला डीपमध्ये जास्तीत जास्त प्रोडक्शन घेतलं गेलं आहे. स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. लगातार 6 बॉल आतापर्यंत डॉट आले होते, मात्र इथे यष्टीरक्षकाने प्रयत्न केले विकेट प्राप्त करण्याचे. 22चे संकेत एकदा अर्जित केले गेले. एक्स्ट्रा धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 24 धावा. आता चेंडू आहेत 11 बॉल 20चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण पाहिलं तर 5 बॉलला आतापर्यंत डॉट खेळलेला फलंदाज मनोबल उंचावावं लागेल, कोऑर्डिनेट करावं लागेल आपल्या संघाकरिता. मिनलला चेंडू आहेत 11 चेंडू 20 धावा. दिनेशजी पाटील इथे उपस्थित झालेत, सचिव आहेत सरकार ग्रुप असोसिएशनचे. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. त्यांचं सहर्ष स्वागत. जबरदस्त फटका, इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी येतील आणि तद्वर मात्र दुसरी धाव सहजतेने पूर्ण केली जाईल. खूप चांगला फटका सजवला गेला. अगदी आपण पाहतो इनसाइड आउटच्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. तिथे 2 धावा येत आहेत. 2 धावेसहित संघाची धावसंख्या पुढे सरकली गेली. धावफलकावरती 26 धावा. सिकेम बॉईज हा संघ उपस्थित झालाय, त्यांचंही सहर्ष स्वागत. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. पुन्हा एकदा त्याच शैलीने कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा अशा पद्धतीने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन दाखवत असताना गोलंदाज आणखीन एक डॉट बॉल. मिडलवरती दबाव वाढत असताना धावांची गती फलकावरती अगदी आपण पाहिली. निशांत आम्हाला दर्शवत आहेत 26. 18 धावांची अजूनही आवश्यकता. टॉसवरती घेतलं, काय जबरदस्त फटका पाहायला मिळते. कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू चाललाय 1 बाउन्सने सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. आठ चेंडू 14 धावा. समीकरण मैदानाच्या आतमध्ये. इथे आपण पाहिलं तर फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, स्वतः गोलंदाज झेल खाली येतोय. कॉटन बोल्ड, फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट, गॉन.
कमबॅक केलं अंकितचं ते षटक 4 धावांचा. आणि इथे आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज शुभम आपल्या संघाकरिता 7 चेंडू 14 धावा हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन पोचलं गेलंय. सामना बॅलन्सिंग आहे. पहिल्या षटकात 19 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की सामना लवकर समाप्त होतोय की काय, मात्र आमच्यात लढण्याची क्षमता आहे हे दाखवून देत असताना अंकुश स्मृती यंगस्टार हसोबा हा संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. अगदी योग्य लेंथ अँड लाईनवरती टप्पा पडल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी, काही जबरदस्त चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट डिलिव्हरी धाव फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय धावांची गती 26 वरती, क्षमस्व 30 धावा. आता चेंडू आहेत 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 14 धावा. 6-14चं समीकरण. बॅट्समनचं नाव पोचवा आमच्यापर्यंत. बघा, प्रत्येक संघाला विनंती असेल आपला राखीव प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं बंधनकारक असेल, अन्यथा पॅनलाइजला सामोरं जावं लागेल. कारण यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते, प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून. त्या कारणास्तव प्रत्येक संघाचा राखीव प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं बंधनकारक असेल, याची दखल घ्या. बॅट्समन नंबर 3 जो आलाय त्याचं नाव आमच्यापर्यंत आतापर्यंत पोचलं गेलं नाही, त्याचं नाव पोचवा प्लीज. नितेश 6 चेंडू 14 धावा. जास्त अवधी घेऊ नका प्लीज, वेळेबद्दल सहकार्य करा. कारण पहिला सामना जवळपास 11:30 वाजता स्टार्ट झालाय. 10 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या दिवसात असोसिएशनच्या माध्यमातून आपण खेळवणार आहोत आणि सामना 4 षटकांचा झाला पाहिजे. त्या कारणास्तव थोडंसं तुम्ही कोऑपरेट केलं पाहिजे आयोजकांना. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार मिस्टर सत्यम. 6 चेंडू 14 धावा सामना आतापर्यंत आपण पाहतोय. मात्र फलंदाजी करत असताना सरोजवरती नजर असेल. सरोजमध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. 6-14चं समीकरण. पहिल्या 2 चेंडूंवरती सामन्याचं चित्र हे समोर येताना पाहायला मिळणार आहे. थोडंसं घाई करा प्लीज. खोलवर चेंडू, त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. फर्निचर डिस्ट्रॉय. आणखीन एक धक्का, दुसरा धक्का बसतोय. नवकार या संघाला फलंदाज बाद. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. विजयाकरिता 5 चेंडू 14 धावा. काही जबरदस्त पहिल्या चेंडूवरती ब्रेक मिळवून दिला गेलाय. सामना अगदी आपण पाहिलं तर 18 बॉल विजयाकरिता 25 धावांचा आवश्यकता असताना लगातार 2 षटकं आणि 2 षटकांमध्ये एकंदरीत अगदी आपण पाहिलं तर जवळपास 11 धावा आणि तिथून सामन्यातला कलाटणी देत असताना 5 चेंडू 14 धावा हे सामन्याचं समीकरण येऊन पोचलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला आनंदला आपण पाहतोय. अक्रॉस द लाईन आडव्या पट्ट्याचा वापर करण्याचा प्रयत्न होता. इथे आपण पाहिलं तर फलंदाज बाद होतोय. कोणता बॅटर बाद होईल याकडे लक्ष असेल. यस इज गॉन. आनंदला परतावा लागेल तंबूच्या दिशेने. 4 चेंडू 14 धावा. डीजे स्टार हसोबा या संघाने
अगदी आपण पाहतोय 44 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात 19 धावा येऊन सुद्धा कमबॅक करत असताना खोलवर चेंडू समोरच्या दिशेने बॉलर्स बॅक ड्राईव्ह. इथे आणखीन एक संधी होती रनआउटची. डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल अगदी आपण पाहिलं तर प्रेशर वाढवत असताना 3 चेंडू 14 धावा. इथून मोठे फटक्यांचे आता मात्र हवाई सफर करावा लागेल. 2 मोठे षटकार येणं गरजेची गोष्ट असेल. 3 चेंडू 14 धावा. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चुकी करतोय चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता चेंडू आहे 2 चेंडू 10 धावा. फटका खेळायचा होता. चेंडू मिस टाइम स्ट्रोक. स्वतः गोलंदाज येतोय झेल खाली. चुकी करतोय आणि त्यावर मिळतंय 1 धाव. आता चेंडू आहे 1 बॉल 9 धावा. हे सामन्याचं समीकरण. जबरदस्त सामना पाहायला मिळाला. पहिल्या षटकात 19 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की इथे सामन्यामध्ये माघारी परतावं लागते की काय हसोबा संघाला. मात्र कमबॅक कर